अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा येथील स्वर्गीय कृषी डहाके विद्यालयामध्ये जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचं चित्र निर्माण झाले। पावसामुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेमध्ये ये जा करावी लागते। शाळेच्या रस्त्यांवर खतांचे ढिगार आणि सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरले। विद्यार्थ्यांचं आरोग्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दलित वस्तीतील असलेल्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय। त्वरित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन रस्त्याचे बांधकाम सुरू करावे, अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलाय। संगीता रामचंद्र बोंडे, प्राचार्य, स्वर्गीय कृषी डहाके विद्यालय, वाठोडा, शुक्लेश्वर। आणि 2001 पासून या रस्त्याची जी अवस्था आहे ती अवस्था याच परिस्थितीत आहे आणि विद्यार्थ्यांना येण्याकरता त्रास होतो, तसंच येणारे बाकी जे लोक आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी त्रास होतो आहे। आणि बांधकाम विभाग, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सर्वांना याची माहिती दिलेली आहे, तरी पण या रस्त्याकडे ते सर्वजण हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत आहे। तरी हा लवकर रस्ता होण्यात यावा, म्हणजे विद्यार्थ्यांची अडचण दूर होईल। माझं पूर्ण नाव आचल उमेश तायडे, मी वर्ग 10वी मध्ये शिकते। मी कृषी डहाके विद्यालय वाठोडा शुक्लेश्वर या शाळेमध्ये शिकते। या शाळेमध्ये जाताना जो शाळेचा रस्ता आहे तो पूर्ण खराब झालेला आहे। जाताना रस्त्याने चिखल आहे, शेण वगैरे गंदगी पसरलेली आहे रस्त्यानं। आणि आम्ही जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा रस्त्यानं पूर्ण पाय खराब होतात, पाय भरतात, आमचे दप्तरं खराब होते, नाल्या वगैरे आहेत, खतं वगैरे टाकले आहेत तिच्या बाकीच्या लोकांनी शेजारच्या, पाय भरतात, अजून आमचे पूर्ण दप्तरं खराब होतात, कपडे खराब होतात। तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने हा रस्ता लवकरात लवकर बांधून द्यावा। ही वाठोडा शुक्लेश्वर या ठिकाणी पूर्णा शिक्षण संस्था वाठोडा शुक्लेश्वरद्वारे स्वकृषी डहाके विद्यालय वाठोडा शुक्लेश्वर तसंच ज्युनियर कॉलेज या ठिकाणी 2001 पासून आम्ही या ठिकाणी भरत आहे। परंतु या रस्त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत असो आणि इतर अधिकाऱ्यांना खूप निवेदन दिलेले आहे, परंतु या रस्त्याची 24 वर्षापासून जे दुर्दशा झालेली आहे ते त्याच्या तशीच आहे। आणि या रस्त्यानं आमच्या इथं कमीत कमी 300 ते 400 विद्यार्थी, तसेच आता 200 विद्यार्थी ज्युनियर कॉलेज, MCVC आणि वर्ग 5 ते 10चे विद्यार्थी येणे जाणे करतात। त्या रस्त्याने सुद्धा ग्रामपंचायतला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की या रस्त्याला खताचे उकरडे पडले आहे, हे उचला, परंतु ग्रामपंचायतनं कुठली कारवाई केली नाही। तसंच रस्त्याच्या विषयी जिल्हा परिषदकडे आम्ही मागणी केली, एक वेळा तर आम्ही विद्यार्थी घेऊन गेलो, परंतु 24 वर्षापासून हा रस्ता अजूनपर्यंत झाला नाही। आता या पावसाळ्यात अशी परिस्थिती होते का पोराचे जे पाय आहे का एक पाय टाकाव की नाही टाकाव आणि शाळेत कसं जाव अशी परिस्थिती त्या पोरांवर येते। त्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अति त्रास होत येत आहे। आणि या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्या जाते आणि हे घाणसुद्धा उचलल्या जात नाही। खताचे ढिगारे पडलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु याकडे सर्व ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, सगळ्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होते, म्हणून हा रस्ता आजपर्यंत तसाच राहिला आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थी सर्व जाती धर्माचे या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी शाळा आहे आणि प्रत्येक शाळेला शासनाचा असा नियम आहे रस्ता असायला पाहिजे, परंतु या निधी जो आहे दलित वस्तीचा निधी आहे, दलित वस्तीचा निधी असून त्या दलित वस्तीच्या निधीतून सुद्धा हा रस्ता येणं केलेला नाही आहे। आणि हेतुपूर्वक 24 वर्षापासून झाला नाही। मला असं वाटते की याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केलं जाते असं माझं म्हणणं आहे।